लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीचा औचित्य साधून मातंग समाज कृती समिती सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून मातंग समाज कृती समिती सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं 10वी-12वी परीक्षेत यश संपादित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसंच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत समाजातील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि फकीरा तसंच वारणेचा वाघ या कादंबऱ्या भेट देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, CID मुंबईचे उपाधीक्षक प्रकाश चव्हाण, ॲडव्होकेट श्रेया सापटणेकर, पोलीस उपनिरीक्षक वैभव बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यानंतर 10वी आणि 12वी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते डिक्शनरी, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्त्व, कठोर परिश्रम, शिस्त आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केलं। शिक्षणाच्या बळावर उच्च ध्येय गाठण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं। हे काही आहे हे सध्या फक्त यशाचं एक स्टेशन आहे, हे काही अंतिम मुक्कामाचं ठिकाण नाहीये आणि खरा प्रवास जो आहे तो इथून पुढे चालू होणार आहे। आज ज्या शाहू महाराजांची आपण जयंती साजरी करत आहोत त्या शाहू महाराजांनी शतकापूर्वी शिक्षणाचं महत्त्व काय आहे हे ओळखलेलं होतं। त्यांनी केवळ स्वतःच्या संस्थानातच सक्तीचं आणि मोफत शिक्षण चालू केलं असं नाहीये, तर त्यांनी दूरवरून येणाऱ्या लोकांसाठी सुद्धा कोल्हापुरामध्ये विविध जाती जमातींची वसतिगृह स्थापन केली। यामागचा उद्देश इतकाच होता की विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यामध्ये त्यांची जात आणि त्यांची गरिबी कुठल्याही पद्धतीने आडवी येता कामा नये आणि या विचारांचा वारसा पुढे ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक महान महामंत्र दिला, तो म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। चांगले विद्यार्थी कसे घडतील यांना या ठिकाणी सतत साथ दिली आणि चांगले विद्यार्थी असतील, समाजातील वंचित घटकांना आपण प्रोत्साहन करून गोरगरिबांमध्ये मिसळून आपण अनेक विद्यार्थी कसं घडवता येतील याचं ते कार्य करत आलेले आहे आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून निश्चित आजचे गुणवंत विद्यार्थी आहेत ते पुढे येतील असं मला खात्री आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकच वाक्य आहे की शिका, संघर्ष करा आणि निश्चित आता आमचे बाबासाहेब जे म्हणत होते की गुरुवार आंबेडकर बघायचा दृष्टिकोन वेगळा होता, पण आता तसं काही राहिलेलं नाही। कारण अनेक MBBS डॉक्टर असतील, वकील असतील हे आपल्या गुरुवार पेठमध्ये घडलेले आहेत आणि सोलापूर शहराचं या ठिकाणी काही नावही लौकिक झालेलं आहे। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मातंग समाज कृती समितीचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी केलं। तसेच शाहू महाराजांच्या वसतिगृहामध्ये पुरो मोरे नावाचे जे विद्यार्थी होते की ज्या विद्यार्थ्यांना शाहू महाराजांनी वयाच्या विद्यार्थी 5 वर्षाचा असताना शाहू महाराजांनी स्वतःच्या घोडगाडीमध्ये बसवलं आणि वसतिगृहामध्ये दाखल केलं। तो विद्यार्थी भविष्यामध्ये LLB पास झाला आणि कोल्हापूरचा पहिला जज झाला, तो मातंग समाजाचा विद्यार्थी होता। हे शाहू महाराजांचं काम आहे। यावेळी शहराध्यक्ष ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे, सचिव रमेश बोराडे, कार्याध्यक्ष राजू क्षीरसागर, उपाध्यक्ष श्रीकांत देडे, कोषाध्यक्ष हिरा आडगळे, सोशल मीडिया प्रमुख विकी पवार, सहसचिव मसुदेव रणदिवे, प्रभाकर कांबळे, आदिनाथ उडानशिवे, जय पारखे, शशी डोलारे, महेश भालेराव, प्रमोद खंदारे यांच्यासह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन मातंग समाज कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलं। गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना पुढील शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीसाठी प्रेरणा देणारा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला।